कोणतरी काल फोन केला, भाऊ तुमची म्हणे गाडी फोडणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्या गाडीला हात लावून दाखवा. देवेंद्र फडणवीस नावाचं वादळ काय ते तुम्हाला लक्षात येईल. धवलसिंह मोहिते पाटील आपल्या सोबत आहे. जर आम्हाला जर तुम्ही भीत मारली तर आम्ही दगडाने उत्तर देऊ शकतो. इतकी ताकद आमची या तालुक्यात तयार झाली आहे. भविष्यात जर एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर जशा तसं उत्तर दिलं जाईल. आपल्या पंढरपूरमध्ये आदरणीय मोठे दादा यांचाही पराभव झाला होता. अनेक नेते आपला पराभव झाला. आपण पराभव पचवायला शिकू आणि निश्चित मोहिते पाटलाला सुद्धा पश्चाताप होईल की याला निवडून कसं काय. भारतीय जनता पार्टीने या शंकर कारखान्याला 113 कोटी रुपये दिले. हे मला म्हणतात, हे मला काय म्हणले की राम सातपुतेला रात्रीत आमदार केला. याला 10 मिनिटांमध्ये विधान परिषद भाजपने दिली. रात्रीत आमदार केला म्हणले, यांना विधान परिषद 10 मिनिटात आमच्या ह्या भारतीय जनता पार्टीने दिली. हा सहन केला, हा सहन केला. यापुढे हे सहन करणार नाही, यापुढे सहन करणार नाही. तुम्ही ज्या भाषेत समजाल, तुम्हाला जी भाषा समजते त्या भाषेत हा नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसचा पठ्या तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय. शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याला भाजपनं 113 कोटी रुपये दिले. ते म्हणतात राम सातपुतेला रात्रीत आमदार केलं, मात्र त्यांना 10 मिनिटात आमदारकी दिली. फार सहन केलं, यापुढे सहन करणार नाही. तुम्हाला जी भाषा समजेल त्या भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा पठ्या उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी आमदार राम सातपुते यांनी भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा उल्लेख न करता दिलेला आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राम सातपुते यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना टार्गेट केलेला आहे. राम सातपुते म्हणाले, मी मागील 5 वर्षात फार सहन केलं. विरोधी उमेदवार आणि जे कोणी असेल त्यांना सांगतो, कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर तांडव केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या फांद्या आवरा. कार्यकर्त्यांना दमदाटी केली तर फांद्या हाणत नसतो तर थेट खोडावर घाव घालतो. मी लढणारा कार्यकर्ता आहे, कुणाच्या बापाला घाबरत नाही. चांगले चांगले अंगावर घेऊन आलेलो आहे. 30 गुन्हे माझ्यावरती दाखल आहेत. माझा खरा स्वभाव अजून काही जणांना माहिती नाही, असं राम सातपुते यांनी अप्रत्यक्षपणे मोहिते पाटील यांना ठणकावून सांगितलेलं आहे.